अहो काय सांगू तुम्हाला, स्वारी आज ना खूप खुश होती. म्हणून तर ही 8 तोळ्याची पुतळ्याची माळ करून घेतली खास करून. पण तुम्हाला सांगू का, मला आधी जर कल्पना दिली असती ना, मी तर बाई तोडेच बनवून घेतले असते. पण मला ना आमच्या ह्यांची हीच गोष्ट आवडत नाही. कधी म्हणून मला मेलीला विचारत नाही की तुला कसा दागिना हवाय, कोणता दागिना करायचा आहे. घरात ढीकभर दागिने आहेत, जवळपास 60-70 तोळे असतील. पण काय उपयोग त्याचा, त्यातला एकही दागिना माझ्या पसंतीचा नाही बाई. तुम्हाला सांगू, परवा ती गोखल्यांची दमयंती कशी टक्का मक्का बघत होती माझ्याकडे श्रीगुप्प्यांच्या हळदी कुंकाला. आता आहे बाई माझा नवरा श्रीमंत, पण मग ह्यांच्या नाकाला का मिरच्या उमटायत? नाही आता माझ्या हळदी कुंकाला सोन्याचे करंडे ह्यांनाच वाण म्हणून वाटले ना, तर नाव पद्मिनी नाही सांगणार. पण बाई 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 कसं करणार मी हे सगळं? अहो का म्हणून काय विचारताय? आमच्या ह्यांनी ती भिकाराची पोर आणून ठेवली ना घरामध्ये. ऐन वेळेला शब्द देऊन फसले बघा. त्या नदीकाठच्या जमिनी पायी त्या गौरीला सून म्हणून करून घ्यावी लागली. नाहीतर माझ्या यशवंतला 56 स्थळं आली होती, ती पण अगदी घरंदाज. प्रत्येक स्थळ अगदी घरंदाज होतं. काय करणार, पण माझ्या मेलीचं नशीबच फुटले. दुसरं काय, जावाई धन म्हणून काहीतरी हातात येईल असं वाटलं होतं. पण कशाचं काय, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं.